राज्य मंत्रिमंडळाचा कारभार कागदविरहित करण्यासाठी ई कॅबिनेट प्रणाली सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी लांबणीवर पडलेली आहे। सर्व मंत्र्यांना ॲपल आयपॅड दिले जाणार होते। 50 आयपॅड पुरवठ्याची निविदा भरणाऱ्या कंपनीनं मात्र आठवड्याभरात इतके आयपॅड पुरवता येणं शक्य नसल्याचं म्हटलंय। मुंबई, ठाणे, पुणे महानगरपालिकांसाठी 4 सप्टेंबर तर 19 महानगरपालिका आणि 250 पेक्षा अधिक नगरपालिकांची अंतिम प्रभाग रचना 1 सप्टेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचं वेळापत्रक राज्य शासनानं तयार केलेलं आहे। सर्व महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना या वेळेमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आलंय। महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांना राज्य शासनाच्या नगर विकास विभागानं प्रभाग रचना तयार करण्याचं वेळापत्रक पाठवलं असून त्यानुसार प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे। पालिका हद्दीतील प्रभाग रचना 29 ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले। पुणे पालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 32 गावांमधील मिळकत कराच्या विषयावरून सुप्रिया सुळेंनी सरकारला धारेवर धरलं। या भागात कोणत्याही सुविधा दिल्या जात नसतानाही कर कसला गोळा करता असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारलाय। नागपूर शहरात सुमारे 8,000 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करत हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प उभारण्यात येणार आहे। हा ऐतिहासिक करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहात पार पडला। महाराष्ट्रात पहिलाच हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प या कराराअंतर्गत मॅक्स एरोस्पेस नागपूरमध्ये 2026 पासून हेलिकॉप्टर उत्पादन सुरू करणार आहे। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून गेल्या काही वर्षांपासून झोपडीधारकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे। हे सर्वेक्षण डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला दिले। 2027 मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या आधारे वर्गीकरण करण्यासाठी आवश्यक बदल केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर करत अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरणाला एक प्रकारे सहमती दर्शवली आहे। इस्रायलने इराणमधील अणु ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानं जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झालेली आहे। त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये एका दिवसात 10% वाढ झाली आहे। त्यामुळे पेट्रोल महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या गर्दीच्या नियोजनाची व्यवस्था कृत्रिम तलावाच्या ठिकाणी होणं अशक्य आहे। महाकाय मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सक्ती केल्यास चेंगराचेंगरीचा धोका असल्याचं सांगत मोठ्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्याची परवानगी द्या अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं केली आहे। शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ साठवणं आणि शिजवणं ही प्रक्रिया वेगवेगळी असावी असा अन्न सुरक्षा कायदा आहे। त्याचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उपाहारगृहांवर कठोर कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितलं। साईबाबा समाधी मंदिरात हार, फुलं, गुच्छ, प्रसाद, शाल नेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। मात्र भाविकांनी खरेदी केलेल्या हार, फुलांची पावती प्रवेश करताना दाखवणं बंधनकारक असणार आहे। हवामान खात्याला चकवा देत वेळेपूर्वीच राज्यासह मुंबईत मे महिन्याच्या शेवटी दाखल झालेला मान्सून त्यानंतर बेपत्ताच झाला होता। त्यामुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले होते। त्यानंतर पावसानं कमबॅक करत मुंबईकरांना किंचित दिलासा दिला। यूपीआय मंचाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाणीवर कोणतंही मर्चंट डिस्काउंट रेट लागणार नाही असं स्पष्टीकरण वित्त मंत्रालयानं दिलेलं आहे। मंत्रालयानं म्हटलंय की यूपीआय व्यवहारावर एमडीआर वसूल केला जाणार असल्याचे दावे निराधार आहेत। विमान बिघाडासंदर्भात आकडेवारीनुसार 2022 ते 2024 या कालावधीमध्ये देशभरात विविध कंपन्यांच्या विमानांमध्ये 1426 फ्लॉट्स समोर आलेले आहेत। फॉल्ट समोर आलेले आहेत आणि यात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या कंपन्यांच्या विमानांमध्ये 313 फॉल्ट आढळलेले आहेत। यात एअर इंडियातील 220 आणि एअर इंडिया एक्सप्रेसमधील 93 फॉल्टचा समावेश आहे। शाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबई महापालिकेच्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात येणार आहे। त्यामुळे मिशन ॲडमिशन मोहिमेवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 15 जूनपूर्वीच शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत आणि यामुळे पालिकेच्या 2100 शिक्षकांना हजर राहावं लागणार आहे। राज्यात विजेचा पुरवठा करणारे महावितरण आता भांडूप आणि मुलुंड या 2 भागांसह मुंबईमध्ये वीज देण्याच्या तयारीत आहे। मुंबईमध्ये वीज पुरवठा करण्यासाठीच्या परवान्याकरता महावितरणानं वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असून शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडलेले आहेत। त्यामुळे रुग्णांची संख्या 1914 वर पोहोचली आहे तर मुंबईतील रुग्णांची संख्या 805 इतकी झालेली आहे। शुक्रवारी राज्यामध्ये कोरोनामुळे 4 मृत्यू झालाय। परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानक एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट दिली। तिथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी सुविधांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे एसटी महामंडळानं त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील हॉटेल मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे।
ठाण्यातील शीळ गावात बांधकाम क्षेत्रावर 17 बेकायदा इमारती उभारण्यात आल्याप्रकरणी उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. महापालिकेचा कारभार कायद्यानुसार होतोय का, असा थेट सवाल करत न्यायालयानं गरज पडल्यास महापालिकेचे व्यवस्थापन वेगळ्या यंत्रणेद्वारे करावे लागेल असा इशारा दिलाय. शहर पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झालेली 90 किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन सलग दुसऱ्यांदा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ही मॅरेथॉन जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या शर्यतींपैकी एक मानली जाते. त्यांच्या या यशामुळे पुणे शहर पोलीस दलाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर डौलानं फडकलाय. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली जळगावात बैठक पार पडली. बैठकीत नागरिकांना होणारा त्रास तसंच संभाव्य अपघातांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होऊन विविध उपाययोजनांचा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे 11 झाडं उन्मळून पडली. अग्निशमन दलाकडून रस्त्यातून झाडं हटवण्याचं काम सुरू आहे. भुसावळमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. दरम्यान उपोषणकर्ते संतोष थामेत यांची प्रकृती खालावली आहे. मात्र मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत संतोष थामेत उपोषणावर ठाम आहे. छत्रपती संभाजीनगरच्या 70 पोलिसांच्या 2 पथकांनी एकाच वेळी 2 ठिकाणी छापा टाकला. चिश्तिया चौक या आणि पाडेगावात ही छापेमारी करण्यात आलेली आहे. एकूण 76 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. सातारा जिल्हा परिषदेचे 65 गट आणि जिल्ह्यातील 130 गटांसाठी ही निवडणूक होणार आहे. यामध्ये ओबीसी आरक्षण देखील पडणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस आता जालन्याऐवजी नांदेडपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. यामुळे नांदेड परभणीची प्रवाशांची सोय झाली असली तरी छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार आहे. आता गाडी नांदेडहून पहाटे 5 वाजता निघणार असल्यानं तिचं छत्रपती संभाजीनगर स्थानकावरचं आगमन उशिरा होणार आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं जलद आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर समितीनं व्हीआयपी दर्शन बंदी बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी थांबवलेली आहे. दर्शन रांगेची गती वाढली आहे. त्यामुळे आता दर्शन रांगेतील भाविकांना अवघ्या तासाभरात देवाचं पदस्पर्श दर्शन घेता येतंय. जळगावच्या पारोळा तालुक्यातील पिंपरी ते मोंढाळे दरम्यान बोरी नदीवर पुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आमदार अमोल पाटलांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण करण्यात आलं. मुंबई महापालिकेनं यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिलाय. सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये 3,10,426 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 2025-26 या शैक्षणिक वर्षात ही संख्या 5 लाखांपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट शिक्षण खात्यानं ठेवलंय. दुर्घटनेनंतर मोदींसह अमित शहांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र ज्या पद्धतीनं विरोधक बोलतात हे चुकीचं आहे. एखाद्या गोष्टीचं गांभीर्य त्यांना कधी समजेल माहीत नाही. मात्र आता अकलेचे तारे तोडणाऱ्यांना काय बोलावं अशा माणसांची कीव येते, असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी विरोधकांवर केलाय. कांद्याच्या भावातील घसरण, वाहतूक निर्यातीबाबत धोरण ठरवण्यासाठी 23 वर्षांपूर्वीच्या विधानसभा कांदा समितीच्या सूचनांची कोणतीही अंमलबजावणी झालेली नसताना राज्य सरकारनं 12 जून रोजी कांदा धोरण ठरवण्यासाठी पुन्हा नवी समिती नेमली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,54,000 क्विंटलची आवक झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 1 लाख क्विंटलची आवक झाली. उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात सरासरी 1,600 रुपये तर सोलापूर बाजारात 1,100 रुपयांचा दर मिळाला. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावाचा परिणाम कमोडिटी बाजारात दिसून येतोय. सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली असून सोनं पुन्हा 1 लाखांच्या वर गेलंय तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोनं $50 वाढलंय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत घसरण होताना दिसून आले. बाजार समितीमध्ये 14,300 क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा 6,100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. खासगी शाळांकडून होणारी अवाजवी शुल्क वाढ आणि त्याला विरोध करण्यासाठी 25% पालकांनी एकत्र येण्याची अट असल्यानं पालकांची कोंडी होते. अवाजवी शुल्क वाढीबाबत एका पालकाचीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेली तरतूद करण्याचा विचार शासनाकडून सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा आजच्या स्पर्धेच्या काळात मागे पडत चालली आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळावं त्यासाठी पालक खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. परिणामी जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी मिळत नसल्याचं चित्र असल्यानं पटसंख्या घटली आहे. यातच 35 शिक्षकांवर सीईओंनी निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा 15 जूनला होणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील 25 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून 12,848 विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केलेली आहे.
एअर इंडियाच्या विमानाला अपघात घडल्यानंतर या उद्योगावर आता संकटाचे ढग साठण्यास सुरुवात झालेली आहे। या अपघातामुळे काही काळ तरी लोकांचा विमान प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि प्रवासी संख्या घटल्यानं त्याचा फटका या उद्योगाला बसेल असं मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। हवाई प्रवाशांच्या सुरक्षेबाबत DGCA सह विविध संस्था कार्यरत असतात, मात्र या संस्थांमधील सरासरी 35% अधिक जागा रिक्त आहेत। DGCA मध्ये तर हा आकडा 48% आहे, त्यामुळे विद्यमान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे। संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। यानुसार काही भागात पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान मुंबईसह ठाणे भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे। महाराष्ट्रात पावसानं जोर धरला असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पुणे, मुंबई, ठाण्यासह सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुण्यातील हडपसर भागातही रस्त्यावर पाणी साचलंय। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले, तर डेक्कन परिसरात गुडघाभर पाणी साचलं, तर सासवडमधील रस्त्यावर देखील पाणी आल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात ढगफुटी सदृश पाऊस झाला। जोरदार पावसामुळे झालेल्या ढगफुटीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। येवला शहरात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। पावसामुळे सखल भागासह मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी शिरलं आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। मावळ तालुक्यातील कामशेत येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे जमिनीत ओल राहिल्यानं पेरणीचं गणित कोलमडलं, तर काही ठिकाणी बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। मनमाड शहर परिसरासह ग्रामीण भागाला जोरदार पावसानं झोडपून काढलंय। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडले, तर वीज पुरवठा देखील खंडित झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस झाला। लाख, खंडाळा, भायगाव, वैजापूर आणि पानवी खंडाळा इथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। काही मिनिटातच मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले, तर नाले तुडुंब भरून वाहू लागल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली, यामुळे सखल भागात पाणी साचलं। दरम्यान पुढील 3 दिवसही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे तासगाव शहरातल्या कापूर ओढ्याला पूर आलाय, तर इतर ओढे नाले देखील दुथडी भरून वाहू लागले। दौंड तालुक्यामध्ये काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे आता शेतीची कामं ठप्प होण्याची शक्यता आहे। बारामती शहर आणि ग्रामीण पावसानं हजेरी लावली आहे, त्यामुळे बाजारपेठेतील नागरिकांची एकच तारांबळ उडाली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। कांदा मार्केटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात टोकन दर्शन प्रणालीची 15 जूनला पहिली चाचणी होणार आहे। मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं 14 जूनपासून बुकिंग करता येणार आहे। शिंगणापूर देवस्थाननं 167 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय। शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत देवस्थाननं ही कारवाई केली आहे। मुस्लिम कर्मचाऱ्यांकडून देवाच्या चौथऱ्यावर काम केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला। फुलंब्रीतील तहसील कार्यालयाच्या पायरीवरच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली। उशिरा येणाऱ्या आणि मनमानी सुट्ट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी फैलावर घेतलं। पुण्यामध्ये काल रात्री पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला। एका 65 वर्षीय महिला पुणे बेंगलोर महामार्गावर असणाऱ्या नाल्यामधून वाहून गेली होती। कालपासून अग्निशमन दलाकडून महिलेचा शोध घेतला जात होता। दरम्यान वाजे स्मशानभूमीजवळ नाल्यामध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला। धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात फलाट आणि लोकलच्या गॅपमध्ये एक प्रवासी अडकला होता। या घटनेनंतर संबंधित प्रवाशाला रुग्णालयात दाखल केलं गेलंय। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। घाटकोपर रेल्वे स्थानकावर ही दुर्घटना घडली। अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं काही लोकांवर तलवारीनं हल्ला केला। वाहनाचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून ही घटना घडली। या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झाले। माहीम परिसरात एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे आग लागली। या आगीमध्ये दोघांचा होरपळून मृत्यू झालाय। दरम्यान अग्निशमन दलानं आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलं। महापालिकेची कचरा वाहून नेणारी गाडी रस्त्यात रुतली, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली। पालिकेनं खोदलेल्या खड्ड्यामध्ये पालिकेचंच वाहन रुतलं। चंदनसार भाजी मार्केट परिसरात ही घटना घडली। महिला कामगारांना जनरेटरच्या धुरामुळे अचानक त्रास जाणवू लागल्यानं तातडीनं वाशी MGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। 15 ते 20 महिला कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता। तुर्भे MIDCतील आंबेडकर नगर इथल्या D326 या कंपनीमध्ये ही घटना घडली।
प्रहारचे नेते बच्चू कडू आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील चर्चा फिसकटलेली आहे। बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन जोडून दिला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली। कर्जमाफी संदर्भात समिती स्थापन करण्याची सरकारची भूमिका आहे, तर लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। बच्चू कडूंच्या चक्काजाम आंदोलनाला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिलाय। 15 जूनला अंतरवाली सराटीमध्ये चक्काजाम आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं जरांगे यांनी सांगितलं। माजी आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दिलाय। राजकीय मतभेद बाजूला ठेवत शेतकऱ्यांसाठी पाठिंबा देत असल्याचं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलं। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं मानोरा तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले। अमरावतीमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयामध्ये आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांनी तहसीलदार विजय लोखंडेंना त्यांच्या दालनामध्ये कोंडून ठेवलं होतं। तातडीनं कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये एसटी आगाराच्या व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला। कवठे महाकाळमधील एसटी कार्यालयातल्या व्यवस्थापकाच्या केबिनमध्येच घुसून ही मारहाण करण्यात आली। एसटी आगारमधील एका कर्मचाऱ्याला निलंबित केल्याच्या रागातून ही मारहाण केली गेली। जायकवाडी धरणातील नवीन पारोळा पंपगृहात उंदीर शिरल्यामुळे दोन्ही फेस एकत्र येऊन शॉर्ट सर्किट झाल्यानं विद्युत पुरवठा खंडित झाला। त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा तब्बल 9 तासांपासून बंद आहे। सोन्याचा दर पुन्हा वाढलाय। 1000ची वाढ होऊन सोनं 1,631 रुपयांवर पोहोचलंय। 6 दिवसांनी सोन्यानं पुन्हा 1 लाखाचा टप्पा गाठलाय। अहिल्यानगरच्या तेलकुडगावमध्ये जनावरांवर बिबट्यानं हल्ला केला। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। असे हल्ले थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे। आश्रमशाळेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 साठी बाह्यस्रोत शिक्षक भरतीची ई-निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी पूर्ण करण्यासाठी बिऱ्हाड पायी मोर्चा काढण्यात आला। शहापूरमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी भजन आंदोलन केलं। यावेळी कार्यकर्त्यांना कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देत तातडीनं मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली। सरकारनं एचटीबीटी कापूस बियाण्यावरील बंदी हटवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी शेतकऱ्यांनी बंदी हटवण्याची मागणी करत पेरणी केली आहे। तातडीनं बंदी हटवण्याची मागणी करण्यात आली। प्रदूषण नियंत्रण मंडळानं पीओपीच्या गणेश मूर्तींवर घातलेली बंदी उच्च न्यायालयानं उठवलेली आहे। त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीची पंढरी अशी ओळख असलेल्या पेणमधील कारखानदारांवरील विघ्नच टळलं असून मूर्ती बनवण्यासाठी युद्धपातळीवर लगबग सुरू झालेली आहे। बंदी उठल्यानं या उद्योगात तब्बल 300 कोटींची उलाढाल होणार आहे। भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता। मात्र अजूनही केंद्र सरकारकडून नावाचा विचार झाला नाहीये। त्यामुळे याविरोधात 24 जून रोजी भूमिपुत्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुधारित एकात्मिक सुरक्षा प्रणालीनं सज्ज असलेल्या स्मार्ट ई बसचा समावेश होणार आहे आणि ही बस नव्या तंत्रज्ञानासह सुसज्ज असून प्रवाशांच्या आणि चालकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक यंत्रणा बसवण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। पुणे महापालिका आयुक्तपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी शहर स्वच्छतेवर भर दिलेला आहे। महापालिकेकडून शहरातील सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांना सहभागी करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छ पुणे अभियान राबवलं जाणार आहे। शहर स्वच्छ ठेवताना प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर केल्या जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे। राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनम इंदोरच्याच एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती, अशी माहिती समोर आली आहे। इंदोरच्या हिराबाग कॉलनीत 26 मे ते 8 जून दरम्यान ती सोनम लपून बसली होती। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कंचन कुमारी उर्फ कमल कौर हत्या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हत्येचा मास्टरमाइंड अमृतपाल सिंहचा शोध घेतला जातोय। छत्तीसगडच्या सुकममधील काँग्रेस पक्षाचं कार्यालय ईडीनं ताब्यात घेतलंय। आरोपी माजी मंत्री कवासी लखमाया यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंगच्या पैशांनी हे कार्यालय बांधण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।